हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज ना अक्षय बोलला काहीतरीच ना साऊथ इंडियन ब्रेकफास्ट होऊन जाऊ दे. तर लगेच बनवायला घेतली खोबऱ्याची चटणी. त्यासाठी वापरला खोबरा, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, लसूण पण टाकते, बट आज मी ना विसरून गेली होती. सध्या माझ्याकडनं भरपूर असं मी छोट्या छोट्या गोष्टी ना विसरून जाते. बिकॉज ना मी असं ऐकलं आहे की बाळ झाल्यानंतर आपले जे हॉर्मोन असतात ते इम्बॅलन्स होऊन जातात. त्याच्याने अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण विसरून जात असतो. आता हे माझ्यासोबतच होतं की बाकी मदर्स लोकांसोबत पण होतं, हे आता मला माहिती नाही, बट माझ्यासोबत तर असं घडत असते. सो मला असं वाटतं की माझ्यासोबत तर झालं आहे. बट आम्ही असं ऐकलं, हे पण डॉक्टरकडनं पण सजेस्ट केलं, तर डॉक्टरांनी सांगितलं की मी ना 2 वर्ष जातात ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल होण्यासाठी. बट इट डिपेंड्स की काहींचं लवकर होऊन जाते, काहींचं उशिरा होते असं. किंवा काही मी चटणी बनवली त्याच्यामध्ये मी हे तेलामध्ये कढीपत्ता, राई आणि माझं फेवरेट हिंग हे फक्त थोडंसं असं हे करून, आता तुम्ही टाकता की नाही मला नाही माहिती, बट प्रत्येकाला आहे आवड वेगवेगळ्या प्रकाराची, तशी मी माझ्या पद्धतीनेही बनवून टाकलेली. ती जरा अशी तडतडवली ना की जरा मस्त वाटते खाण्यासाठी. मी असं मिक्स करून टाकते आणि ती जर अशी हे झाली की मला खूप आवडते, मग मिक्स करून घेते. मग त्यानंतर डोसा बनवायला घेतला, जे की खूप चांगले झाले होते आणि ज्याचं बॅटर मी 1 दिवस आधीपासूनच तयार केलं होतं. मग आम्ही मस्त बसून नाश्ता केला. ऋग्वेदला तर भरपूर आवडतं, तो एन्जॉय करतो आहे खूप. त्याला खूप जास्त आवडते डोसा, तो तर एन्जॉय करतो आहे. तुम्हीसुद्धा एन्जॉय करा. माझे व्हिडिओजला लाईक करा, सबस्क्राईब करा, भरपूर शेअर करा. बघा कसा खातो आहे. ॲक्च्युली तो आत्ता ह्या गोष्टी करायला